धुळ्यात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले। याचा फटका दुभत्या जनावरांना देखील बसतोय। थंडीमुळे काही ठिकाणी लहान जनावरांचा मृत्यू होतोय। यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या जनावरांना थंडीपासून बचाव होण्यासाठी गोठ्याला गोणीचा सहारा देत थंडीपासून संरक्षण केलंय। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। गेल्या 2 दिवसांपासून 5 ते 6 अंश तापमानाची नोंद धुळ्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि एकूणच याचा फटका जनावरांना देखील पाहायला मिळत आहे। दुभत्या जी काही जनावरं आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। आपण आलो बाजार समितीमध्ये। आपण इथे जे काही ज्यांची जनावरं आहेत त्या मालकांशी आपण बोलणार आहोत। काय नेमके त्यांच्या अडचणी आहेत, ये जो आपने लगा के रखा है ये क्यों रखा है, क्या दिक्कत है? ये ठंडी के चक्कर में लगा के रखा। जानवर को बीमारी नहीं होना मांगता, वो नहीं मांगता। जानवर का दूध कम होता है ये ठंडी के चक्कर में, उसके चक्कर में लगा के रखे ले। जानवर को कोई परेशानी नहीं होगी, बीमारी वगैरह नहीं होगी। अपना गिर गाय का धंधा, भैंस का धंधा, जाफरी का, सबका धंधा अपने पास। वडिलोपार्जित आमचा व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय। आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये पाहायला गेलं तर जे काही थंडीमुळे ज्या काही जनावरांना त्रास होतो किंवा त्यांना जो काही आजारपण असतं ते होऊ नये यासाठी ह्या पद्धतीने या जे काही गोठे त्यांना गोणपाट लावलेला आहे, जेणेकरून थंडीपासून या दुभत्या जनावरांचं संरक्षण होईल। कॅमेरा पर्सन सुनील सह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।